जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन युट्यूब चॅनल टिक्कर मराठी सरळ सेवा भरती। तर यावर आपण बीएमसी चे काही लेक्चर्स चालू केलेली आहे। विजेता सिरीज आपण चालू केली आहे स्पेशल 60 डेज साठी। तर त्याच्यामध्ये आजचं आपलं 24 नंबरचं सेशन आहे। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण या 11 वाजताच्या सिरीज मध्ये पाहत आहोत। अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। हे प्रश्न गेल्या वर्षी जे पेपर निघाले होते बृहन्मुंबईचे त्या पेपर मधल्या प्रश्नांवर आधारित आहे। त्यामुळे तुम्हाला खूप हेल्पफुल आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले हे चालू झालेलं सेशन तुम्ही शेअर करायचंय। ठीक आहे, सगळ्यांना गुड मॉर्निंग। जे जे विद्यार्थी मित्र आलेले आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत लिंक शेअर करायची आहे आपल्या लेक्चरची। ठीक आहे, तर आपण आपलं लेक्चर चालू करूयात। सगळ्यात पहिला आपण आता पाहूयात इथे आपले मराठी व्याकरणाचे कसे प्रश्न या लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक याच्यामध्ये विचारले जात आहेत। तर करूयात सुरुवात। चलो, जसं जसं सेशन आवडेल तसं लाईक करून घेत चला हा। चलो, आजचा आपला पहिला प्रश्न या सेशन मधला आहे तो म्हणजे चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे। काय करायचं आपल्याला इथे चातुर्मास समासाचा प्रकार ओळखायचा आहे। कुठला समास असेल? द्वंद्व समास, तत्पुरुष समास, द्विगु समास, अव्ययीभाव समास। कुठला पर्याय योग्य? चातुर्मास म्हणजेच काय? चातुर म्हणजे चार, मग विग्रह काय आहे आपला? 4 महिन्यांचा समुदाय। काय काय 4 महिन्यांचा समुदाय म्हणजेच बघा, पहिलं पद संख्या असून विग्रहावरून जर समुदाय म्हणजे समूहाचा बोध जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण द्विगु समास म्हणणार। द्विगु समासाचं दुसरं नाव काय आहे? द्विगु समासाचं दुसरं नाव आहे संख्यापूर्व समास। काय आहे? संख्यापूर्व समास। पर्याय कुठला योग्य आहे इथे? पर्याय तिसरा योग्य। कॅमेराचा थोडासा प्रॉब्लेम होतोय, थोडं समजून घ्या तुम्ही। चला, लवकरच आपण कॅमेरा सुद्धा ठीक करणार आहोत। ठीक आहे, पाहूयात पुढचा प्रश्न। चला, पुढचा प्रश्न आहे आपला मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। मुलींनी आता शाळेत जावे, कर्मणी, कर्तरी, भावे, कर्तृ कर्म संकर प्रयोग। कुठला असेल बरं? अरे बापरे, कॅमेराचा सारखाच प्रॉब्लेम होतोय आज। ओळखा कुठला पर्याय योग्य? मुलींनी आता शाळेत जावे, प्रयोग कुठला असणार आहे हा? जाणाऱ्या कोण? मुली। मुली झाला आपला कर्ता आणि जाण्याची क्रिया कोणावर झालीये? कर्त्यावरच झालेली आहे। एक मिनिट, अवघड आहे कॅमेराचा आज, हरकत नाही। चला, कर्मणी, कर्तरी, भावे, कर्तृ कर्म संकर। जाण्याची क्रिया मुलींवरच झालीये म्हणजे काय आहे रे वाक्यात? वाक्यात कर्म नाही, म्हणजे हे वाक्य कसं आहे? अकर्मक वाक्य आहे। काय आहे? अकर्मक वाक्य आहे। ठीक आहे, मग कुठला पर्याय येईल बरोबर? अकर्मक भावे प्रयोग। जो असेल त्याला प्रत्यय म्हणजे भावे। कर्ता आहे वाक्यामध्ये मुलींनी म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्म नाहीये म्हणजे कुठला प्रयोग झाला आपला? अकर्मक भावे प्रयोग। पर्याय 3 योग्य। पुढचा प्रश्न, प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। प्रसरण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? आकुंचन, स्पष्टीकरण, अनुमोदन, निवारण। काय येईल बरोबर? प्रसरण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? प्रसरण पावणं, त्याला विरुद्धार्थी काय येईल? आकुंचन पावणं। बरोबर, मग पर्याय कुठला योग्य आहे आपला? आकुंचन। पर्याय 1 योग्य। चला, जाऊयात पुढे। मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते लिहा। मी निबंध लिहित आहे, कुठला काळ आहे? रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ। काय? मी निबंध लिहित आहे, काय येईल बरोबर? लिहित आहे हे संयुक्त क्रियापद आहे, राईट? संयुक्त क्रियापद आहे। संयुक्त क्रियापद एक ट्रिक लक्षात ठेवायची इथे, काय तर सहाय्यक क्रियापदावरून मुख्य प्रकार ओळखावा आणि धातू साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखावा। आता आहे म्हणजेच काय?
आहे म्हणजे वर्तमान काळ काय, आणि लिहित म्हणजे लिहिण्याची क्रिया चालू आहे, चालू म्हणजे पूर्ण झालेली नाही, अपूर्ण आहे. मग पर्याय कुठला योग्य येणार? मी निबंध लिहित आहे म्हणजे माझी निबंध लिहिण्याची क्रिया आहे म्हणजे वर्तमान काळात चालू असल्याचा बोध होतोय. मग कुठला पर्याय योग्य इथे? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय 3 योग्य. चला पुढचा प्रश्न आहे आपला, आसवे या शब्दाचं एकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. आसवे शब्दाचं एकवचन कुठलं येईल? आस, आसरा, आसू, आशा. कुठला पर्याय योग्य? आता एकवचन ओळखायचे म्हणजे आसव काय आहेत आपलं? आसवे हा शब्द अनेक वचनीय आहे, राईट. मग आता अनेक वचनाचं एक वचन करायचंय. आसव म्हणजे अश्रू, ठीक आहे. मग अश्रूला कुठला शब्द आहे तत्सम? एक वचन म्हणजे काय म्हणणार आपण? आसू. नियम कुठला तयार झाला आपल्या इथे? वचनाचा नियम काय? उकारांताचे अनेक वचन वेकारांत होते. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय तिसराच योग्य. ठीक आहे. तुमच्यासाठीच वेळात वेळ काढून आपण हे लेक्चर रेकॉर्डिंग करून अपलोड करतोय, त्यामुळे महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचा सपोर्ट. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा जर तुम्हाला रोज असे व्यवस्थित लेक्चर हवे आहेत तर. ठीक आहे, कारण आपला तुमचा काय लाईव्ह कॉन्टॅक्ट होत नाहीये, रेकॉर्डिंग मध्ये आहोत आपण. ठीक आहे, तर ज्यांना सेशन आवडते त्यांनी लाईक करून घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन पोहोचवा. चला जाऊयात पुढे. आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखा. निजवले बाळाला आपल्या आईने. प्रकार ओळखायला सांगितलं तर येईल का रे तुम्हाला प्रकार ओळखता? सांगा बरं, प्रकार ओळखता येईल का? आईने आपल्या बाळाला निजवले. क्रियापदाचा प्रकार ओळखा असं जर विचारलं सांगू शकाल? सांगा बरं कमेंट मध्ये. बघा, निजवणारी कोण? आई. आई झाली आपला कर्ता, पण निजण्याची क्रिया कोण करतय? बाळ करते. म्हणजे कर्ता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून क्रिया करून घेतोय. म्हणजे क्रियापदाचा प्रकार जर आपल्याला विचारला तर प्रकार येणारे आपला प्रयोजक क्रियापद. पण नॉर्मल क्रियापद कुठला आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. निज हा धातू आहे, प्रत्यय लागून कुठलं क्रियापद तयार झालंय? निजवले हे क्रियापद तयार झालंय, म्हणून पर्याय एकच योग्य आपलं. ठीक आहे, चला पुढे. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक या शब्दाचा अर्थ जर माहित असेल तरच विरुद्धार्थी तुम्हाला ओळखायला सोपं पडेल. ठीक आहे. आमंत्रित, अगम्य, अनाहूत, अपरिमित. ओळखा कुठला पर्याय योग्य येईल? आगंतुक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला? आगंतुक म्हणजे काय माहितीये? आगंतुक म्हणजे बोलावले किंवा बोलावणे नसताना आलेला. आपल्या भाषेमध्ये बोलावणे नसताना आलेला त्याला म्हणतात आगंतुक. मग इथं विरुद्धार्थी विचारले, विरुद्धार्थी काय येईल? बोलावणं धाडलंय, मग त्याच्यानंतर आलाय, मग त्याला काय म्हणणार आपण? आमंत्रित म्हणणार. काय म्हणणार? आमंत्रित म्हणणार. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय एकच योग्य. ठीक आहे, जाऊयात पुढे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? विशाखा ही कादंबरी कोणाची आहे? कधीची आहे? सांगू शकाल? चला कमेंट मध्ये सांगायचंय, विशाखा ही कादंबरी कोणाची आहे? चला, विशाखा ही कादंबरी आपलेच कोण? विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजे यांचं टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज आहेत. या कादंबरीचे ते काय आहेत? ज्ञानपीठ विजेता पुरस्कार आहे यांचा. ठीक आहे, ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. ही कादंबरी कधी प्रकाशित झाली जरी विचारलं तर काय उत्तर यायला पाहिजे? प्रसिद्ध कधी झाली ती? 1941 1941 साली ती काय झालेली आहे किंवा हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. ठीक आहे, चला
कविता संग्रह. चलो. पर्याय कुठला योग्य मग? विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालील सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते ते ओळखा. सकर्मक क्रियापद असलेले वाक्य आपल्याला ओळखायचे. सकर्मक म्हणजेच काय? ज्या वाक्यात कर्म आलेलं आहे अशा वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणतो? सकर्मक क्रियापद असं म्हणतो. बघा बरं मग कुठल्या वाक्यामध्ये क्रियापद आलेलं आहे? तो आज नगरला जाईल, शिला निबंध लिहिते, मी उपास करतो, आज चंद्रग्रहण आहे. ओळखा काय येईल मग? बघा सकर्मक म्हणजे कर्मासहित लिहूया आपण. सकर्मक म्हणजे कर्मासहित. बघा तो आज नगरला जाईल, जाणारा कोण? तो झाला आपला कर्ता. जाण्याची क्रिया कोणावर झालीये? त्याच्यावरच झालेली आहे, म्हणजे वाक्यात कर्म नाही. शिला निबंध लिहिते, लिहिणारी कोण? लिह धातू आहे याच्यामध्ये. लिहिणारी कोण? शिला. शिला झाली आपला कर्ता. लिहिला तो काय? निबंध. निबंध झाला आपलं कर्म. मी उपास करतो, करणारा कोण? मी झाला कर्ता. करण्याची क्रिया कोणावर झाली? माझ्यावरच झाली, म्हणजे वाक्यात कर्म नाही. त्याच्यानंतर आज चंद्रग्रहण आहे. आहे मध्ये कुठला धातू असतो? अस धातू असतो. असणारे कोण? चंद्रग्रहण. चंद्रग्रहण झाला आपला कर्ता. असण्याची क्रिया कोणावर झाली? चंद्रग्रहणावरच झालेली आहे, म्हणून त्या वाक्यात सुद्धा कर्म नाहीये. मग ज्या वाक्यात कर्म आले असं वाक्य कुठलंय आपलं? शिला निबंध लिहिते. त्यामुळे पर्याय कुठला योग्य आला? पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न, खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. द्विगु समासाचं दुसरं नाव काय आहे? संख्यापूर्व समास. द्विगु समास कोणाचा उपप्रकार आहे? कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे. आणि कर्मधारय कोणाचा उपप्रकार आहे? तर कर्मधारय तत्पुरुषचा उपप्रकार आहे. ठीक आहे. चला मग कुठला पर्याय योग्य येईल बघा बरं. अशी माणसे त्रिभुवनात राहतात. काय? अशी माणसे त्रिभुवनात राहतात. तिथे महादेवाचे मंदिर आहे. शेतकरी पालापाचोळा फेकून देतात आणि पाढे तोंडपाठ असावे. आपण शेवटून सुरुवात करूया. तोंडपाठ कुठला समास आहे? तोंडाने पाठ. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास, म्हणजे विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे. त्याच्यानंतर पाला पाचोळा म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो. दिलेले दोन्ही पद महत्वाचे आणि त्याच्याबरोबर अजून किरकोळ कारकोळ गोष्टींचा आपोआप समावेश होतो. समाहार द्वंद्व समास. महादेव, तिथे महादेवाचे मंदिर आहे. महादेव महान असा देव, म्हणजे काय येईल? कर्मधारेय समास. मग पर्याय कुठला योग्य? त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह. त्रिभुवन म्हणजे तीन तीन भुवनांचा समुदाय किंवा समूह. पर्याय कुठला योग्य आला आपला? पर्याय पहिलाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतं एकदा लाईक करून घ्या बरं. चला पटापट. तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आपण लेक्चर अपलोड करतो रेकॉर्डिंग करून. ठीक आहे. जे काही चाललंय सगळं तुमच्यासाठीच चाललेलं आहे. त्यामुळं लेक्चर काय करा, शेअर पण करायचे आणि आवडते तर बिंदास लाईक करायचं. अजिबात कोणाला घाबरायचं नाही. आम्ही आहोत तुमच्या सोबत. ठीक आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. यथेच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? यथेच्छ म्हणजे इच्छेप्रमाणे, जेवढं पाहिजे तेवढं. मग बघा, विपुल, खूप, भरपूर आणि न्यून. काय येईल बरोबर? यथेच्छ म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे. आपल्या इच्छेप्रमाणे. बघा मग आता आपली जेवढी इच्छा आहे तेवढी, म्हणजे विपुल प्रमाणात. यांच्याकडे विपुल प्रमाणात संपत्ती आहे. आता विपुल म्हणजे काय? विपुल म्हणजे सुद्धा खूपच. खूप म्हणजेच भरपूर. आणि मग उरला एकच कोण रे? न्यून. न्यून म्हणजे कमीपणा. आपण शिकलो न्यूनत्व बोधक उभयान्वय अव्ययामध्ये.
मग कमीपणा म्हणजे इथे आपण कुठल्या अर्थाने घेणार, त्याच्याकडे अभाव आहे त्या गोष्टीचा, म्हणजे कमतरता आहे त्याच्याकडे, उणीव आहे. ओके, पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, मनीष, मोहन, मोहसीन एकाच वर्गात शिकतात, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे, केवल वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे? काय येईल बरोबर इकडे? मनीष, मोहन व मोहसीन एकाच वर्गात शिकतात, कुठला पर्याय योग्य? ओळखा. आता बघा, साधं सरळ सोपं सुटसुटीत समजल असं वाक्य, वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे, कुठल्याही अविकारी शब्दाने वाक्य जोडलेलं नाहीये. हा, जोडलंय पण समान दर्जाचे शब्द जोडलेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे वाक्य काय आपलं संयुक्त नसून काय आहे? आणि तुम्ही म्हणाल मॅडम आणि व आणखी शिवायनी प्रधानत्व सूचक आहे, अविकारी शब्द समुच्चय बोधक. मग त्याने जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य बरोबर, पण ते दोन वाक्य जोडली तर त्या अविकारी शब्दाने जर दोन शब्द जोडले तर ते संयुक्त नसून केवल वाक्य ठरतं. कळतंय? पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न, जीव खूप वेडा होऊन जायचा, उद्गारार्थी विधान करा. या वाक्याचं आपल्याला काय करायचंय? साधं वाक्य, जायचं म्हणजे विधानार्थी वाक्य किंवा होकार दाखवलाय म्हणून होकारार्थी वाक्य सुद्धा आपण इथे यांना म्हणू शकतो. तर या विधानार्थी वाक्याचं काय करायचंय? उद्गारार्थी वाक्यात आपल्याला रूपांतर करायचंय. उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय म्हणजे काय करायचंय? कुठली तरी भावनेचा बोध त्याच्यामध्ये झाला पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी काय आलं पाहिजे? वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलं पाहिजे. बघा बरं मग कुठे दिसतंय तुम्हाला? जीव वेडा व्हायचा का? जीव असाच वेडा व्हायचा, जीव वेडा होऊ द्या. किती वेडा होऊन जायचा जीव, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? शेवटी उद्गारवाचक चिन्ह आणि भावना दडलेली आहे आश्चर्याची, म्हणून पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो, अधोरेखित शब्द काय आहे? तण या शब्दाला अधोरेखित केलेला आहे सर्वनाम, क्रियापद, कर्ता, कर्म. तर बघा, तण म्हणजे गवत, पण तण काय? उपटण्याची क्रिया आहे. उपटणारा कोण? गणपत. गणपत झाला कर्ता, उपडले ते काय? तण. तण झाला आपलं कर्म. त्याच्यामुळे तण हे वाक्यात कशाचं काम करते? सोसण्याचं काम करते. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात? कर्म, म्हणून पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, रघुनाथ, गणेश आणि साहेबराव यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत. वाक्यात किती कर्ता आहेत? पंढरपूरची वारी करणार आहेत. करणारे कोण? रघुनाथ, गणेश, साहेबराव. म्हणजे किती कर्ता आहेत याच्यामध्ये? 3 कर्ता आहेत. पर्याय चौथा योग्य. तर हे होतं आजचं आपलं सेशन. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. फाईल सेव्ह करते जेणेकरून तुम्हाला भेटून जाईल. आपल्या ऍप मध्ये फ्री मध्ये फाईल भेटेल तुम्हाला. ओके, अभ्यास करत राहा. काही अडलं तर बिंदास मला विचारायचंय. लाईव्ह भेटत नाही इथे म्हणून काय झालं, तुम्ही ऑफलाईन कमेंट करा, तिथं नक्की तुम्हाला रिप्लाय भेटेल. ओके, चलो थांबूयात. विश यू ऑल द बेस्ट.